नमस्कार. SMR न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे. जीप शाळेत प्रवेश घेतल्यास घर आणि पाणी कर माफ. सायत ग्रामपंचायतीचा महत्त्वपूर्ण निर्णय. अमरावती 24 जून. अमरावती जिल्ह्यातील भातकुली तालुक्यातील सायत ग्रामपंचायतीने एक अत्यंत महत्त्वाचा आणि धाडसी निर्णय घेतला आहे. आपल्या गावातील जिल्हा परिषद शाळा टिकावी आणि तिची पटसंख्या वाढावी या उद्देशाने पहिल्या वर्गात जिल्हा परिषद शाळेत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांना घरपट्टी आणि पाणीपट्टी हे दोन्ही कर माफ करण्याचा निर्णय ग्रामपंचायतीने घेतला आहे. सध्या अनेक जिल्हा परिषद शाळांची पटसंख्या कमी झाल्यामुळे त्या बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. खासगी, विनाअनुदानित आणि इंग्रजी माध्यमांच्या शाळांमुळे शासकीय शाळांच्या अस्तित्वाला आव्हान निर्माण झाले आहे. शासनाने प्रत्येक गावात प्राथमिक आणि काही ठिकाणी माध्यमिक शाळा सुरू केल्या असल्या तरी खासगी शाळांच्या वाढत्या प्रभावामुळे शासकीय शाळांची स्थिती बिकट झाली आहे. या पार्श्वभूमीवर गावकरी तेराव न करी या म्हणीप्रमाणे सायत ग्रामपंचायतीने पुढाकार घेतला आहे. शासकीय शाळांमध्ये प्रशिक्षित शिक्षक उपलब्ध असतात आणि शिक्षण पूर्णपणे मोफत मिळते, तर खासगी शाळांमध्ये पालकांना हजारो रुपये शुल्क भरावे लागते. याशिवाय वाहतूक, शालेय साहित्य, गणवेश आणि इतर उपक्रमांसाठीही पालकांना आर्थिक भार उचलावा लागतो. शासकीय शाळांमध्ये पुस्तके, पोशाख, जोडे, सॉक्स आणि जेवणही मोफत मिळते. तरीही अनेक पालक खासगी शाळांना प्राधान्य देत असल्याचे चित्र आहे. सोमवारी 23 जून रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सुरू झाल्या तेव्हा विद्यार्थ्यांची पटसंख्या कमी दिसून आली. या तुलनेत खासगी शाळांमध्ये विद्यार्थ्यांची गर्दी अधिक होती. शेतकऱ्यांपासून ते शेतमजुरांपर्यंत सर्वच पालक आपल्या पाल्यांच्या शैक्षणिक शुल्कासाठी आणि गरजा भागवण्यासाठी खर्च करतात. हे लक्षात घेऊन पालकांचा आर्थिक भार कमी करून शासकीय शाळांमध्ये पटसंख्या वाढवण्यासाठी मंगळवारी 24 जून रोजी सायत ग्रामपंचायतीच्या मासिक सभेत हा घर आणि पाणी कर माफीचा निर्णय घेण्यात आला.